नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल। तर आज इथे आपण बनवणार आहोत महाशिवरात्री स्पेशल उपवासाची थाळी। तर खूप सिंपल थाळी आहे आणि पटकन होणारी थाळी आहे आणि लहान मुलंही तितक्याच आवडीने खातील अशी आज आपण एकदम सिंपल थाळी इथे बनवणार आहोत। तर चला तर मग जास्त वेळ न लावता आपण आपल्या रेसिपीला स्टार्ट करूयात। तर इथे मी सुरुवातीला 1 वाटी भगर घेतली आहे। तर आपल्याला 1 वाटी भगर घ्यायची आहे। वजनाच्या प्रमाणात सांगायचं म्हटलं तर साधारण ही पाव किलो भगर आहे। तर स्वच्छ करून घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 छोटी वाटी साबुदाणा मिक्स करायचा आहे। आता हे दोन्ही छान असे मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये सुरुवातीला आपण ह्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आणि आपल्याला ह्याला भिजत ठेवायचं आहे। तर हे पाणी काढून घेऊयात आणि परत याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे जे घाण पाणी आहे ते मी काढून घेतलेलं आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये साधारण 1 ग्लास इथे मी 1 बाउल पाणी मिक्स केलेलं आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर याला साधारण 6 तास भिजत घालून ठेवायचं आहे। तर उपवासा दिवशी बनवायचं असेल तर तुम्ही आदल्या दिवशी रात्री याला भिजत घालून ठेवू शकता। तर कमीत कमी 5 ते 6 तास हे भिजलं पाहिजे। तर आपण याला आता भिजत घालून ठेवूया। तर दुसऱ्या दिवशी बघू शकता इथे खूप छान असे साबुदाणा आणि भगर खूप छान भिजलेलं आहे, बघू शकता। तर तुम्ही याला सकाळी मॉर्निंगला उठल्यानंतर हे पूर्ण भिजल्यानंतर आपल्याला ह्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये आपल्याला जास्त पाणी मिक्स करायचं नाही आहे। जे आपण भिजवण्यासाठी पाणी यूज केलं होतं तेच पाणी आपण इथे बारीक करण्यासाठी पण यूज करणार आहोत। तर सुरुवातीला मी थोडंसं घेतलेलं आहे, आपण 2 वेळा करणार आहोत कारण ते जास्त प्रमाणात आहे। तर बघू शकता खूप छान असं ते बारीक झालेलं आहे, कारण आपला भगर आणि साबुदाणा खूप छान भिजल्यामुळे आपल्याला त्याला बारीक करायला जास्त वेळ नाही लागला, ते लगेच बारीक झालेलं आहे। बघू शकता बॅटर एकदम छान झालेलं आहे। तर आता याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला 1 वाटी दही यूज करायचं आहे। दही ऑप्शनल आहे, तुम्ही हवं तर यूज करू शकता किंवा नाही यूज केलं तरी चालेल, कारण ऑलरेडी आपला भगर आणि साबुदाणा खूप छान भिजलेला आहे। आणि त्यानंतरही आपण ह्याला पीठ आपलं पूर्ण बॅटर बनवून रेडी झाल्याच्या नंतर आपण ह्याला अजून 3 ते 4 तास भिजायला ठेवणार आहोत। त्यामुळे तुम्ही हे सकाळच्या वेळात मिक्सरला बारीक करून ठेवू शकता आणि 10-11 वाजायच्या सुमारास तुम्ही त्याला बनवून घेऊ शकता। तर या बॅटरपासून आज आपण डोसे बनवणार आहोत। तर बघू शकता आपलं जे पीठ आहे खूप छान असं वाटून झालेलं आहे आणि आपल्याला जशी ह्याची कन्सिस्टन्सी हवी तशाच प्रमाणात हे झालेलं आहे। त्यामुळे आपण याच्यामध्ये अजिबात पाणी मिक्स करणार नाही आहोत। हां, तुम्हाला जर हे अजून घट्ट हवं असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी करू शकता। तर इथे आपण आज छान असे स्पॉन्जी डोसे आणि क्रिस्पी डोसे बनवणार आहोत। तर आता ह्याला साधारण आपल्याला 3-4 तास मी इथे भिजवून घेतलेलं आहे। बघू शकता भिजल्यानंतर पीठ खूप छान असं इथं रेडी झालेलं आहे। तर आता आपण याच्यापासून डोसे बनवणार आहोत। तर आता आपण काय करणार आहोत, पीठ थोडा वेळ साईडला ठेवून देऊयात। याच्यामध्ये 1 चमचा आपण मीठ मिक्स करणार आहोत। जे मीठ आहे ते तुम्ही चवीनुसार मिक्स करू शकता। आणि त्याचबरोबर याच्यासोबत खाण्यासाठी आपण बनवणार आहोत बटाट्याची चकत्याची भाजी, जी की उपवासाची भाजी असणार आहे। तर इथे मी 2 मोठ्या साईजचे बटाटे घेतलेले आहेत। लहान मुलांना जसे आवडते तशाच पद्धतीने एकदम सिंपल पद्धतीने आपण ही भाजी बनवणार आहोत। तर इथे मी बटाट्याला छान अशा त्याच्या चकत्या बनवून घेणार आहे। तर दोन्ही बटाट्याच्या आपल्याला छान चकत्या बनवून घ्यायच्या आहेत आणि याला आपण जसं आपण फ्रेंच फ्राईज बनवतो तशाच पद्धतीने आपण हे बनवणार आहोत। बघू शकता खूप छान अशी ते त्याच्या चकत्या बनवून झालेल्या आहेत। तर आपण दुसरे बटाटेही तसंच कट करून घेऊयात। आणि लहान मुलांना खूप आवडतं आणि शक्यतो घरात महाशिवरात्री म्हटलं की सगळ्यांचाच उपवास असतो, तर मग लहान मुलंही खूप आवडीने ती भाजी खाऊ शकतात। आपण ती अजिबात स्पायसी करणार नाही आहोत। तर इथे मी साधारण 2 चमचे तेल घेतलेलं आहे ऑलरेडी। तर मी थोडं तेलाचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे, कारण आपण त्यात बटाटे छान असे आपले एकदम स्मूथ असे झाले पाहिजेत, चांगले शिजून निघले पाहिजेत। त्यानंतर इथे मी जिरे टाकलेले आहेत आणि मिरच्या।
तर मिरच्या आपण यासाठी टाकतोय त्याचे मोठे काप करून, जेणेकरून आपल्याला खाताना ते लहान मुलं साईडला करून खाऊ शकतात. आता आपण ह्याच्यामध्ये तेल आपलं छान गरम झालेलं आहे, तर पूर्ण बटाट्याचे काप जे आहेत आपण ह्याच्यामध्ये तेलामध्ये टाकून घेणार आहोत. आणि ह्याला स्लो गॅसवरती आपल्याला बनवायचं आहे, कारण बटाटे खाली चिटकू नयेत म्हणून छान असं तेलात आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचं कूट पण ॲड करू शकता तुम्हाला हवं असेल तर. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. तर मी इथे शेंगदाण्याचं कूट ॲड नाही केलेले, पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही करू शकता. तर इथे खूप एकदम प्लेन भाजी बनवत आहे उपवासाची. त्याचबरोबर आपली भाजी साईडला बनत आहे. आपण इथे आता छान असे स्पॉन्जी डोसे बनवून घेऊयात. तर ते तवा छान असा गरम करून घेतलेला आहे. थोडंसं पाणी शिंपडून त्याला पुसून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले डोसे खाली चिटकू नयेत. बघू शकता. तर याच्यामध्ये तुम्ही एकदम जसे आपल्याला बाहेर स्पॉन्जीवाले डोसे मिळतात एकदम सॉफ्टवाले, तसे डोसे आपले इथे आज बनणार आहेत. बघू शकता तुम्ही. तर पीठ आपलं खूप छान भिजलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण बाकी सगळे डोसे बनवून घेणार आहोत. त्याचबरोबर याच बॅटरमध्ये आपण दुसरे डोसे म्हणजे जे की आपले प्लेन आणि क्रिस्पी डोसे असतात तेही बनवून घेणार आहोत. बघू शकता खूप छान असे आपले इथे स्पॉन्जी डोसा रेडी होत आहे. आणि खूप सिंपल रेसिपी आहे, खूप जास्त वेळ लागत नाही. फक्त एवढंच की आपल्याला साबुदाणा आणि भगर चांगले भिजले पाहिजे. ते चांगले भिजल्यानंतर मग आपण हव्या तशा टाईपचे इथे डोसे बनवू शकतो. बघू शकता इथे आपला डोसा जो आहे रेडी होत आहे. तर मी तुम्हाला अजून एक इथे करून दाखवते. आणि खायलाही खूप सॉफ्ट लागतात, चवीलाही खूप छान लागतात. आणि इवन तुम्ही आता हा मी प्लेन डोसा केलेला आहे, तर तुम्हाला हवा असेल, कारण हा उपवासाचा आहे तर आपण ह्याच्यात जास्त काही मिक्स करू नाही शकत. पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये चटणी मिक्स करू शकता रेडवाली. त्यानंतर याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूटही ॲड करू शकता, खूप छान लागतात. तशा पद्धतीनेही तुम्ही बनवू शकता. तर आपली भाजी पण इथे बनवून झालेली आहे, बघू शकता. तर आपल्याला काय करायचे, हे जे तेल आहे ह्याच्यामध्ये, तर ह्या तेलातून आपल्याला ही सगळे जे बटाट्याचे काप आहेत ते काढून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्ण तेल मी जास्त यासाठी टाकलं जेणेकरून ते छान असं सॉफ्ट व्हावे, व्यवस्थित बटाटे शिजावे आणि जास्त चिटकू नये. तरी पण थोडेफार खाली चिटकलेले बघू शकता. ते इथे आपली भाजी खूप मस्त अशी रेडी झालेली आहे. त्यानंतर आता इथे आपण क्रिस्पी डोसे बनवणार आहोत. तर एकाच बॅटरमध्ये तुम्ही आंबोळ्या बनवू शकता, डोसे बनवू शकता. त्यात क्रिस्पी डोसा बनवू शकतो, जसा की पेपर डोसा असतो तशा टाईपचेही. फक्त तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी जास्त करावं लागेल. तर बघू शकता खूप छान इथे असा आपला क्रिस्पी डोसा पण रेडी होत आहे. आणि इवन हे याच पिठापासून तुम्ही छान असे आपण आप्पेही बनवू शकतो. फक्त आपल्याला पीठ थोडंसं घट्ट हवं आहे. खूप छान ह्याचे आप्पे पण रेडी होतात. बघू शकता आपला डोसा इथे एक रेडी झालेला आहे. तर तुम्ही हे डोसे दही किंवा चटणीसोबत खाऊ शकता. इथे आपण शेंगदाण्याची चटणी किंवा बटाट्याची भाजी बनवू शकतो, पातळ भाजी बनवू शकतो. खूप छान लागतात त्या भाजीसोबत हे डोसे. किंवा आपण नॉर्मल जी खोबऱ्याची चटणी बनवतो तीही चटणी बनवू शकतो. तर अशा पद्धतीने आपले छान असे इथे डोसे रेडी झालेले आहेत, बघू शकता. तर इथे आपली उपवासाची जी थाळी आहे ती पूर्णपणे रेडी झालेली आहे. बघू शकता खूप छान आणि सॉफ्ट असे इथे आपले स्पॉन्जी डोसे रेडी झालेले आहेत. त्याचबरोबर छान अशी बटाट्याची भाजी, जी की लहान मुलांना खूप आवडते, खूप आवडीने खातात ती. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरून कूट ह्याच्यात ॲड करू शकता, तसंही खूप छान लागतं ते. त्याचबरोबर काकडी. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर आज जर नवीन कोणी असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. बघू शकता इथे आपली महाशिवरात्री स्पेशल उपवासाची थाळी पूर्णपणे रेडी झालेली आहे. तो खूप छान अशी आपली पूर्ण डिशेस रेडी झालेली आहेत. थँक्यू गाईज.